17 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान पार पडत असलेल्या श्री रामकथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यासाठी आज मनोहरजी सारडा यांच्या निवासस्थानी सोहळा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीसाठी श्री रामकथा ज्ञानयज्ञचे यजमान गुलशन कुमार जगदीश मित्र अग्रवाल, स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि सोहळा समितीच्या विविध विभागांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते। पाहूया। महोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहे। रामकथेच्या माध्यमातून नाही तर प्रभू रामचंद्र कसे होते आणि त्यांचं आचरण कसं होतं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सर्वांना माहीत होणार आहे। त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण वागावं हा या उद्देश या रामकथेच्या मागचा आहे। आनंदाने साजरा करूया। त्या रामकथेच्या अनेक गोष्टीचं असू दे त्यामध्ये सगळ्या सहभाग घेऊन हा महोत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरा करूया एवढं त्या निमित्तानं बोलतो थांबतो। जय श्रीराम। त्यानंतर ह्या सगळ्यांनी होकार दिला। मग कसं आहे की कोणतंही काम करत असताना संकल्प सत्य पाहिजे आणि त्याचा दाता परमेश्वर आहे। लावणारा तो जगाचा ब्रह्मांड नायक आहे, लक्षात ठेवा। त्यांनी देखील गेली 40 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून जवळजवळ अनेक कार्यक्रम करण्यामध्ये परमेश्वराची साक्षात मारुतीरायाची साथ मिळालेली आहे। आपल्या 14 तारखेचा कार्यक्रम सांगायचा आहे। आम्ही सगळे काय झाले माझं सगळं आयुष्य पुन्हा आपल्या सांगलीमध्ये श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा हा सुसंपन्न होता। या कार्यक्रमाची तारीख 17 जानेवारी ते 27 जानेवारी। या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी 17 तारखेला ध्वजारोहण आणि त्याच दिवशी रात्री कीर्तन। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनेक संत महंत अनेक राजकीय मंडळी देखील आणि खास करून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्याच दिवशी देवस्थापना होणार, त्याच दिवशी पुन्हा रात्री एक कीर्तन होणार। कीर्तन सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 18 तारखेला सकाळी 8:30 ते 11 या वेळेमध्ये राम मंदिरपासून आपल्या या मंडपपर्यंत शोभायात्रा कलश यात्राचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील परिसरातील सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील गरीब श्रीमंत कोणी असो सर्व मंडळाचे सर्व सेवाभावी संस्थाचे अनेक लोक त्यामध्ये सहभागी होणार आहेत। एक सांगली भगवं करायचं आहे। पहिलंच वर्ष आहे की जे अयोध्यामधील राम मंदिरला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा प्रथम वर्धापन दिवस म्हणून देखील आपण तो साजरा करतो। या दिवशी सगळ्या प्रकारचे वाद्य असतील, हत्ती घोडे ऊंट वगैरे सगळे असतील। परंतु या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी सकाळीच दीप प्रज्वलन करून दुपारी 2:30 ते 6 या वेळेमध्ये श्री रामकथेचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे। 20 तारखेला श्री राम जन्म, 22 तारखेला राम विवाह सोहळा आणि 26 तारखेला रामराज्याभिषेक असे हे तिन्ही कार्यक्रम त्यावेळी सुसंपन्न होणार। या कार्यक्रमामध्ये अनेकांनी भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला दाद द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याचाच एक म्हणून आज आपल्या इथं एक मीटिंग झाली की त्या मीटिंगमध्ये सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा कार्यक्रम अत्यंत जोरात थाटामाटात करायचा नक्की केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखातून इथं रामकथेचं आयोजन होणार। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमचे मोहनजी जंगम साहेब आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदजी मालू जयसिंगपूर समृद्धी ग्रुपचे आहेत। त्याहीशिवाय या कार्यक्रमाचं मुख्य यजमानपद जे आहे ते गुलशनभाई अग्रवाल
जे बेदाण्याचे मोठे व्यापारी आहेत त्यांना ते पद मिळालेलं आहे. एकंदरीत हा कार्यक्रम जोरात सुसंपन्न व्हावा, सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा की जेणेकरून या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या लोकांना मिळावा. याकरता मी सर्व भाविकांना, खास करून मित्रपरिवाराला, सांगली जिल्ह्यातील प्रत्येक थरातील व्यक्तीला विनंती करतो की आपण आपल्या भागामध्ये याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून 11 दिवस ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांना लाभ मिळेल.